पण आपण तरी काय करणार. माझी खात्री आहे आपण लवकरच भेटू आणि एकत्र सुद्धा राहू. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला ना की सगळं ठीक होईल बघा. सगळं कळते मला स्वानंदी, पण मला खरंच इथे कंटाळा आलाय आता. मॅडम मग तुम्ही असं का नाही करत, एक काम करा, थोड्या वेळासाठी बाहेर पडा, पाय मोकळे करून या. हा पण जाताना चेहऱ्याला काहीतरी बांधा, चेहरा झाकून जा. तुम्हाला कोणी ओळखता कामा नाही याची काळजी घ्या. हो, मी काळजी घेईन. जरा बाहेर पडते, 4 लोक बघितली ना, जरा कोणाशी बोलली तर जरा बरं वाटेल मला. थोडा उदासपणा पण कमी होईल. बरोबर. बरं मी ठेवू. अर्जुन उठला की मला काहीच काम करू देणार नाही. हो मला कळते, तो उठला की तुला काही काम करू देणार नाही. ठीक आहे. कोणाशी बोलतीये? मॅडम कोण आहे? खुशी काका सुजिता सगळ्यांना सांगायला हवं. अरे माझं बाळ, माझा अर्जुन उठलाय. कसे हसतय बघा, कसे हसतय. आईकडे बघा, आईकडे बघा, कसे हसतय ग माझं बाळ. साहेब, दक्षिण वॉर्डचा सेक्रेटरी सुनील पाटीलला केलाय. अरे वा, त्याच्या अप्रुव्हल साठी ते सही करा नाही का? सुनील पाटील खूप चांगला मुलगा आहे. त्याला हे पद मिळाल्यानंतर खूप खुश होईल तो. आणि हे फॅक्टरीचे काही बिल्स आहेत, यावर सुद्धा अप्रूव्ड म्हणून साईन हवी. साहेब एकदा बघून तर घ्या. तू बघितलंस म्हणजे मी बघितलं. आता मला काही बघायची गरज नाहीये. कुठे इथे करायची ना? हा मणी ते काय करतोय आता, याच्यामुळे मला बोलता पण येणार नाही. थँक्यू. हा म्हणे, मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं. काल तू भावूक झाला होतास, पण मी तुला जेव्हा समजावलं तेव्हा तुझ्यावर अगदी योग्य परिणाम झालेला दिसतोय. म्हणजे मनातल्या भावना, सगळं दुःख बाजूला ठेवून तू कामावर लक्ष केंद्रित करतोयस, हे बघून मला खरंच खूप तुझं कौतुक वाटतंय. सुजित. तनिषा, जरा इकडे ये. पुढे ये, इकडे. हो काका. आम्ही सगळे इथे आहोत. तेव्हा काल तू मणी बरोबर जे काही वागलीस त्यासाठी तू मणीची माफी माग. साहेब, अहो कशाला उगाच. हे बघा, झालं गेलं विसरून गेलोय मी. आजचा दिवस नवा दिवस आहे, कशाला. नाही म्हण, चूक करणाऱ्याने माफी मागितली तर त्याच्या मनावरचं ओझं कमी होतं. आणि ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याच्या जखमांवर फुंकर मारली जाते. समजा पुन्हा पुन्हा माफी मागायला सांगितली तर ती एक शिक्षाच असते, कारण मग गुन्हेगार तो गुन्हा करायला धजावत नाही. काय बरोबर ना तनिषा? लीला बाहेर आली. आज हिला रंगे हात पकडण्याची संधी होती. काकांच्या माफ नाट्यात आहे ना, ती संधी पण निघून गेली. तनिषा, कसला विचार करतेस? माफी मागतेस ना? हो काका. आय एम सॉरी मणी. काल रात्री जे काय झालं त्यासाठी. दॅट्स गुड. अरे सदा, हे सदा, आमची कॉफी घेऊन ये. मणी, तू पण घे.
कोणाचा फोन आहे? नमस्कार, बोला. साहेब, बॉडींची बॉडी सापडली आहे. काय? हो हो, मी निघतोय. काय झालं साहेब? काय झालं? कोणाचा फोन होता? डॅड, काही प्रॉब्लेम झालाय? स्वानंदी आणि नीलम गेल्याचं दुःख आता कुठे मी पचवतोय तर आणखीन एक धक्का. कसला धक्का साहेब? अरे, रघुचा फोन होता. नीलमची बॉडी मिळाली. एक काम करूया, आपण लगेच निघूया. हा, तिथे जाऊन आपण खातर जमा करून घेऊया. मी आलोच. मॉम, हे आहे माझ्या रूम मध्ये. इथे मेलोड्रामा सुरू होण्यापूर्वी मी गेलेलं बरं आहे. अर्जुन, तू थोडा वेळ पाळण्यात बसा प्लीज. हे कसं शक्य आहे? मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी वॉर्डन मॅडमशी बोलले. तेव्हा त्या राजाराम भाऊंच्या घरी होत्या. मग ती बॉडी कोणाची आहे? सरपोतदार साहेबांना नक्कीच कुणीतरी खोटा फोन केला असणार. मी त्यांना फोन करून